छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणावेळी त्यांच्या वाघ्या कुत्र्यानं महाराजांच्या चितेत उडी मारल्याची आख्यायिका सांगितली जाते। मात्र इतिहासाच्या पानांमध्ये याची कुठंही नोंद नाही। त्यामुळेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 31 मेपर्यंत वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी केली आहे। या मागणीनंतर कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींनी सुद्धा ही समाधी हटवण्याची मागणी केली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली असून हे कपोलकल्पित स्मारक असल्याचं म्हटलंय। उमेश सूर्यवंशी यांनी सुद्धा याला दुजोरा देत इतिहासात काहीच स्थान नसल्यानं कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी करत रायगडावर स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंचा पुतळा उभारला पाहिजे अशी मागणीही केली आहे। ज्या ठिकाणी बहुजनांचा नायक छत्रपती शिवराय आपल्या समाधी अवस्थेमध्ये आहेत आणि या समाधीच्या ठिकाणीच त्या समाधीच्या बरोबर समोरच वाघ्या नावाचा एक काल्पनिक असा कुत्रा त्या ठिकाणी बसवला गेलेला आहे। खरं तर इतिहासामध्ये दंतकथेला दृश्य रूप देऊन इतिहासाचं अतोनात नुकसान होतं आणि ह्या वाघ्या नावाच्या कुत्र्याला कुठल्याही प्रकारचा इतिहास नसताना, इतिहासाचा वस्तुनिष्ठ दाखला नसताना त्या काळामध्ये राजसन्यास या नाटकामध्ये घेतलेले हे पात्र दृश्य रूपामध्ये आणल्यामुळे इतिहासाला एक गंभीर छेद दिला गेलेला आहे। जवळजवळ 100 वर्ष पूर्णत्वास येतील अशी ही घटना आहे आणि आता रायगडचं नव्यानं पुनरुज्जीवन सुरू आहे। या पुनरुज्जीवनामध्ये केवळ रायगड सुशोभीकरण करण्याऐवजी वस्तुनिष्ठरित्या रायगडमध्ये इतिहासाचे काही दाखले देता येणं शक्य आहे। रायगड ही बहुजनांची हिंदवी स्वराज्याची राजधानी व्हावी हे खुद्द शहाजीराजे छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी शिवरायांना सांगून ठेवलेल्याचा एक दाखला मिळतो। त्यामुळे माझी अशी मागणी आहे की शासनाने वाघ्या कुत्र्याचा जो पुतळा आहे तो पुतळा स्वतःहून त्वरित हटवावा आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण रायगडावरच एखादी चांगली जागा शोधून त्या ठिकाणी शहाजीराजेंचं योग्य असं छोटंसं असेना एक स्मारक महाराष्ट्र यांच्या वतीने ते बांधावं। कोल्हापूर शहरातील काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कुत्र्याची समाधी हटवावी, अन्यथा ती आम्ही आमच्या पद्धतीनं हटवू असा इशारा दिलाय। 1936 साली अवघ्या अलीकडे म्हणजे 100 वर्षसुद्धा झालेली नाहीत टिळक आणि टिळक परिवारानं हा पुतळा उभारण्याचा घाट घातलेला होता त्यावेळेला आणि ह्यासाठी बदनामीसाठी म्हणूनसाठी हिनी गुपचूपमध्ये त्यांच्यामध्ये ज्या चर्चा होत्या त्या तुकोजीराजे होळकरांनी त्या शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी 5000 रुपये त्यावेळेला देणगी दिलेली होती। पण ह्या टिळक परिवाराने टिळक कंपनीने जाणीवपूर्वक मात्र तुकोजीराव होळकर जे महाराज होते महाराजांच्या घरचं कुत्रं मेलेलं होतं आणि त्या कुत्र्याची समाधी आम्ही बांधतो अशा पद्धतीचं काहीतरी खोटं नाटं सांगून चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक मेसेज फिरवला। आपली लोक त्यावेळेला सुद्धा अल्पज्ञानी होती, शिक्षण आमच्यापर्यंत नव्हतं, शिकायचा अधिकारच नव्हता। आत्ता कुठेतरी आम्ही शिकायला लागलो आहे। तोपर्यंत मात्र जाणीवपूर्वक हे राज्यकर्ते 2 जातींना 2 धर्मांना एकमेकाच्या विरोधात अज्ञानाचा फायदा घेऊन उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर ही वाघ्या कुत्र्याची काल्पनिक समाधी शासनानं स्वतःहून काढून टाकावी अशी जी छत्रपती संभाजी महाराजांनी मागणी केलेली आहे त्याला समस्त महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींचा शंभूप्रेमींचा सामान्य नागरिकांचा पाठिंबा आहे। यामध्ये कुठल्याही जातीचा धर्माचा अवमान होत नाही। तर छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या समोर कुत्र्याची समाधी आणि ती सुद्धा छत्रपती शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच आणि सूर्य उगवायला लागला तर कुत्र्याच्या सावल्या सगळ्या छत्रपती शिवरायांच्या समाधीवर येतात। किती किती विकृतपणा त्या जिनी बसवलाय त्यांचा आहे। त्यामुळे आता कुणी यामध्ये राजकारण न आणता ही समाधी उकडून टाकावी, अन्यथा राजे ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीनं लाखो शिवप्रेमी रायगडावर येऊन आपल्या पद्धतीनं या समाधीची विल्हेवाट लावतील। इतिहासात कोणत्याही संदर्भ साधनाशिवाय कोणतीही वास्तू उभारणं किंवा हे करणं हे चुकीचं आहे आणि वाघ्या कुत्र्याची समाधी तर अलीकडे 1936-30 दरम्यान बसवण्यात आलेली आहे। त्यामुळे त्याचा शिवाजी महाराजांच्या आयुष्यात चरित्रात कुठेही काही संबंध नाही। त्यामुळे ती हटवणं ही खरोखरच योग्य कृती ठरेल आणि शासनाला आम्ही आवाहन करतो की कुठल्या परिस्थिती वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अन्यथा आमच्यासारख्या इतिहासावर अभ्यास करणाऱ्या संस्था किंवा काम करणाऱ्या संस्था कायदा हातात घेऊन ते हटवायचा प्रयत्न करू।